जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं घेतली पाहिजे, DGCAनं घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. फोन कोणाचा आला होता? आपण म्हटलं फक्त की विधानसभेतनं फोन केला. होय, ते जे तिथे DCP होते त्यांना एक महत्त्वाचा फोन आला आणि ते यस सर करत बाहेर गेले. आपल्या टीव्हीलाही दिसत असेल. पण तेच मुद्दा हा आहे की मरीन ड्राईव्ह पोलीस हे गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करतात. तिथे रोहित पवार आणि त्यांच्यात बाचाबाची होती. तुम्ही असं म्हणतात की विधान भवनातून फोन आला आणि त्या दबावामुळे हा FIR घेतला. तर नेमका हा फोन कोणाचा? FIR तुम्ही साध्या गुन्ह्याचे FIR घेता ना. इथे राज्याचं उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरण पावलेला आहे आणि त्यांचा नातेवाईक जो आमदार आहे, पवार कुटुंबातला महत्त्वाचा सदस्य जो आमदार आहे तो आणि इतर काही आमदार गुन्हा दाखल करा आणि तपास करा एवढंच सांगण्यासाठी गेले. पण तो FIR का दाखल केला नाही? कारण पोलीस स्टेशनला तेव्हा एक वजनदार व्यक्तीचा फोन आला. हे प्रत्यक्ष दिसतंय त्या चित्रफितीमध्ये, पहा तुम्ही. आणि ते जे उपायुक्त आहेत त्यांची नंतर वर्तणूक आणि वागणूक ताबडतोब बदलली. त्याच्यामुळे रोहित पवार जे काल माझ्याशी बोलत होते ते म्हटले आज आम्ही बारामतीत जाऊ, जिथे हा विमान अपघात झाला तिथे हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू. आणि बरोबर योगेंद्र पवारसुद्धा आहे. योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव पुत्र आहेत. म्हणजे सगळे कुटुंबातले लोक एकत्र येऊन हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काल तुम्ही म्हणाल एव्हिएशन मधल्या अनेक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांबरोबर तुम्ही चर्चा केली. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे सगळ्यात भ्रष्ट खातं केंद्र सरकारमधलं आहे, सगळ्यात भ्रष्ट खातं. या DGCAनं आतापर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केलेले आहे आणि त्यांचं कोणी बालही वाकडा करू शकला नाही. कारण या क्षेत्रामध्ये खाजगी विमान कंपन्यांच्या क्षेत्रामध्ये DGCAचा आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं असतं. ते अनेकदा पायलटांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. जर कोणी तक्रार केली तर त्यांचं लायसन्स रद्द करू शकतात. अनेक गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्यांना